एक दिवस जेव्हा मी बाथरूममध्ये आंघोळ करत होते तेव्हा अचानक मला असं वाटलं की कोणीतरी मला बघत आहे. नंतर मला वाटलं की हा माझा भास असेल, म्हणून मी लक्ष दिलं नाही. आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझा भाऊ माझ्या खोलीत आला आणि त्याने मला एक व्हिडिओ दाखवला. ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो व्हिडिओ मी आंघोळ करत असतानाचा होता. मी रडू लागले. तेव्हा माझा भाऊ मला म्हणाला, जर तू माझं ऐकलं नाहीस तर हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवीन. आणि त्याने मी 18 वर्षांची झाले होते. मी दिसायलाही खूपच सुंदर होते. माझी एक मोठी बहीण आणि एक मोठा भाऊ होता. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. माझे आई वडील एक मिडल क्लास फॅमिलीतून होते, त्यामुळे त्यांनी माझं शिक्षण 12वी पर्यंतच केलं होतं. पण मला पुढे शिकायचं होतं. मला नेहमी वाटायचं की माझे आई वडील माझ्यासोबत भेदभाव करत आहेत. जेव्हापासून मला समजायला लागलं होतं तेव्हापासून हे भेदभाव मी खूप वेळा सहन केले होते. कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत, तर कधी बाहेर फिरायला जाण्याच्या बाबतीत, तर कधी कपड्यांच्या बाबतीत. मी ही गोष्ट माझ्या मोठ्या बहिणीला सांगू शकत नव्हते, कारण मला वाटत होतं की विनाकारण ती माझ्यासाठी काळजीत पडेल. माझी मोठी बहीण माझ्यावर खूप प्रेम करत होती आणि अशात जर मी माझ्या अडचणी तिला सांगितल्या तर ते सगळं सोडून माझ्या अडचणी सोडवण्याच्या मागे ती लागली असती. त्यामुळे घरात माझ्या बाबतीत जे काही घडत होतं ते मी माझ्या बहिणीला कधीच सांगत नव्हते. आई वडिलांचा भेदभाव तर मला आता समजू लागला होता, पण माझ्या भावाचं वागणं माझ्याबद्दल असं का होतं हे मला समजलं नव्हतं. तो लहानपणापासूनच माझ्यासोबत चुकीचं वागण्याचा प्रयत्न करत होता. ते मला कधीच आवडत नसायचं. मी खूप वेळा याबद्दल आईला सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझी हिंमत झाली नाही. मला अजूनही आठवतं, 13-14 वर्षांची होते तेव्हा मी मुलांसोबत खूप खेळायचे. तेव्हा माझा भाऊही माझ्यासोबत खेळत असे, पण खेळताना तो मला विचित्र पद्धतीने पकडायचा आणि मला सोडतच नव्हता. तो मला अजिबात आवडत नव्हता आणि मी रडत असायचे, पण त्याला माझ्यासोबत असं वागून खूप आनंद मिळायचा. अगोदर तर मला असं वाटायचं की तो मला त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहे, पण जसजसं मी मोठी होत गेले तसतसं त्याचं मला स्पर्श करणं घाणेरडं वाटू लागलं आणि मी त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू लागले. खूप वेळा मी आई वडिलांकडे त्याची तक्रार केली, पण त्यांनी माझ्या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही. एक दिवस आई आणि बाबा एका नातेवाईकांच्या घरी एका आठवड्यासाठी लग्नाला गेले होते. घरात मी आणि माझा भाऊ दोघेच होतो. जेव्हा मी बाथरूममध्ये आंघोळ करत होते तेव्हा मला असं वाटत होतं की कोणीतरी लपून छपून मला बघत आहे, पण नंतर मला असं वाटलं की कदाचित हा माझा भ्रम असावा. संध्याकाळी जेव्हा मी माझ्या खोलीत बसले होते तेव्हा माझा भाऊ माझ्या खोलीत आला आणि मला म्हणाला, मी तुला एक व्हिडिओ दाखवणार आहे. मला वाटलं की आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, तर एखादा चांगला व्हिडिओ असेल. पण जेव्हा त्याने मला व्हिडिओ दाखवला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझ्या भावाने माझाच आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता. मी खूप रडू लागले की तू माझ्यासोबत असं का केलंस. तेव्हा तो हसू लागला आणि म्हणाला, जर तू माझं ऐकलं नाहीस तर हा व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवीन. मी त्याला म्हणाले की तुला असं माझ्याकडून काय पाहिजे आहे. त्याने जे काही सांगितलं तेव्हा मला माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तो माझ्यासोबत संबंध ठेवू इच्छित होता, जे फक्त एका नवरा बायकोच्या मध्ये होत असतं. मी त्याच्यावर ओरडले की तुझं डोकं तर ठिकाणावर आहे का. तेव्हा त्याने माझ्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला, जर तू परत ओरडलीस तर त्याचे परिणाम वाईट होतील. मी त्याच्यासमोर गयावया करत होते, पण त्याला माझ्यावर जरा सुद्धा दया आली नाही आणि त्यानंतर त्याने त्याची इच्छा होती ती माझ्यासोबत पूर्ण केली. जेव्हा त्याने त्याची इच्छा पूर्ण केली त्यानंतर त्याने मला धमकावलं की याबाबतीत जर तू आई वडिलांना काही सांगितलंस तर मी हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवीन आणि तुला कुठे तोंड दाखवायची जागा ठेवणार नाही. त्या एका आठवड्यात माझ्या भावाने माझ्यासोबत खूप वाईट केलं. मला विश्वासच बसत नव्हता की एक भाऊ आपल्याच बहिणीची इज्जत अशी बर्बाद करू शकतो. मी देवाकडे प्रार्थना करत होते की आई वडील लवकर घरी येऊ देत आणि हे सगळं बंद होऊ दे. एक आठवड्यानंतर जेव्हा आई वडील घरी आले तेव्हा माझी हालत खूपच वाईट झाली होती. मला वाटलं होतं की जेव्हा ते मला बघतील तेव्हा माझी ही अवस्था बघून काळजीत पडतील, पण असं काहीच झालं नाही. याउलट ते माझ्यावरच ओरडू लागले की तुला तर फक्त आजारी पडण्याचं कारणच हवं असतं. त्यांचं माझ्यासोबत हे वागणं बघून माझी राहिलेली हिंमत सुद्धा तुटून गेली.
माझ्या मनात खूप वेळा विचार आला की मी माझ्या मोठ्या बहिणीला फोन करून सगळं काही सांगू, पण परत मला माझ्या भावाच्या धमक्या लक्षात यायच्या. मी मेंटली डिप्रेस्ड होत होते. 1 महिना निघून गेला आणि माझी तब्येत अचानकच खूप बिघडली. जेव्हा माझे आई वडील मला डॉक्टरांकडे घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मी प्रेग्नंट आहे. ही गोष्ट जेव्हा आई वडिलांनी ऐकली तेव्हा ते दोघे आश्चर्यचकित झाले. घरी आल्यानंतर आई मला खूप काही बोलली आणि 2-3 कानाखाली सुद्धा मारल्या. म्हणाली, कोणासोबत तोंड काळं करायला गेली होतीस? तेवढ्यात माझा भाऊ म्हणाला, मी तुम्हाला सांगणारच होतो की ती तिच्या प्रियकराला चोरून चोरून भेटायला जाते. भावाच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर तर मला त्याचा खूपच राग आला होता. मी विचार करत होते की एखादी व्यक्ती एवढी नालायक कशी असू शकते. मी आईला आणखी काही सांगणार इतक्यात आईने माझ्या आणखी एक कानाखाली मारली आणि म्हणाली, हीच शिकवण आम्ही तुला दिली आहे का? आता मला समजलं की तू कॉलेजला जाण्याचा हट्ट का करत होतीस, जेणेकरून तिथे जाऊन तुला रोज नवीन प्रियकर बनवायचे होते आणि त्यांच्यासोबत ही थेर करायची होती. याच्यापेक्षा हे चांगलं झालं असतं की तू जन्मालाच आली नसतीस. आईचं हे बोलणं ऐकून मी चकित झाले. मी विचार करत होते की एक आई आपल्या मुलीसाठी असा कसा विचार करू शकते. मी वडिलांना सांगत होते की माझ्यावर विश्वास ठेवा, मी कोणतं चुकीचं काम केलं नाही, पण त्यांनीही माझं काही ऐकलं नाही. माझा भाऊ माझ्या तोंडावर हसत होता. मला खूप राग आला होता. मग मी आई वडिलांना ते सगळं सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर भावाने माझ्यासोबत काय काय केलं ते, आणि हे मूल माझ्या कोणत्या प्रियकराचं नसून माझ्याच भावाचं आहे. मला वाटत होतं की सत्य कळल्यानंतर ते माझ्या भावाला ऐकवतील, पण असं काहीच झालं नाही. उलट त्यांनी मला धमकावलं की जर तू याबाबतीत कोणाला सांगितलंस तर तुला मारून टाकेन. आता तर मला माझ्या स्वतःचीच घृणा वाटू लागली होती. मला वाटत होतं की देवाने मला जन्म कशासाठी दिला. मी इतकी कमनशिबी होते जे अशा कुटुंबात जन्माला आले होते जिथे माझे आई वडील माझ्यावर थोडंही प्रेम करत नव्हते आणि माझ्या भावानेच माझं आयुष्य बर्बाद केलं होतं. जसजसा वेळ जात होता तसतसं माझं पोट वाढत होतं. आईने माझं घरातून बाहेर निघणं बंद केलं होतं. मी पूर्ण दिवस एकाच खोलीत बसून असायचे. 9 महिन्यानंतर माझ्या पोटात कळा येऊ लागल्या. आईने माझं पोट लपवत मला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. पोटात इतकं दुखत होतं की मला सहनच होत नव्हतं. ते इतकं असह्य झालं की मी बेशुद्ध झाले. जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा माझ्यासमोर आई बसली होती. ती मला म्हणाली की तू असं काय पाप केलं होतंस की त्याचा परिणाम तुझं पाप जन्म घेतल्यानंतरच संपलं. आईचं ते बोलणं ऐकून तर मी पूर्णपणे तुटून गेले. कारण भलेही ते मूल कसंही जन्माला आलं असलं तरी ते शेवटी माझंच होतं. पण तरीही मी विचार केला की देवाची हीच मर्जी असावी. त्याचं आयुष्य माझ्यासारखंच नरक झालं असतं. माझी हालत खूपच वाईट होती. तरी सुद्धा आई माझ्याकडून घरातली सर्व कामे करून घ्यायची. आताच काही दिवस गेले होते तेव्हा मी किचनमध्ये काम करत होते आणि माझ्या भावाने मला वाईट इराद्याने परत पकडलं आणि माझ्यासोबत वाईट वागू लागला. मी ओरडले तेव्हा माझी आई तिथे आली. मी रडत आईजवळ गेले तेव्हा आईने मला कानाखाली मारली. मला समजत नव्हतं की माझी काय चूक आहे. या घरात जन्म घेणं हीच माझी चूक होती. मी त्या घरात प्रत्येक क्षणी मरत होते. माझ्यासोबत इतकं वाईट होत होतं, पण मी कोणाला काही सांगूही शकत नव्हते. मी दररोज हीच प्रार्थना करायची की लवकरात लवकर मला मरण येऊ दे. मला थोडाही आराम न मिळाल्यामुळे घरातील सर्व कामे करण्याने एक दिवस माझी तब्येत खूपच बिघडली आणि मी बेशुद्ध होऊन खाली पडले. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी त्याच हॉस्पिटलमध्ये होते जिथे माझी डिलिव्हरी झाली होती आणि माझं मूल मेलं होतं. माझे डोळे उघडले तेव्हा बाजूच्या पेशंटने मला सांगितलं की तुझी आई औषधे आणण्यासाठी बाहेर गेली आहे. तेव्हा आम्हाला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. मला इच्छा झाली की त्या मुलाला जाऊन बघावं. माझ्या मुलाला छातीशी धरण्याची माझी इच्छा तर संपलीच होती, पण माझी ममता अजून संपली नव्हती. हिम्मत करून मी कसं तरी बेडवरून उठले आणि त्या मुलाच्या आवाजाच्या दिशेने पडद्याच्या मागे बघितलं तर 2 नर्स त्या मुलाला शांत करत होत्या. जेव्हा ते मूल शांत झालं तेव्हा त्यातली एक नर्स म्हणाली, या मुलाचेही चांगले पैसे मिळतील. किती सुंदर बाळ आहे हे. तेव्हा दुसरी नर्स म्हणाली, हा हे तर खरं आहे. तुला आठवतं का 1 महिन्या अगोदर एक मुलगी आली होती जिला एक मुलगा झाला होता
आणि तिच्या आईने त्या मुलीला खोटं सांगितलं होतं, तुझं मेलेलं बाळ जन्माला आलं आहे. डॉक्टरांनी त्या मुलाला एका चांगल्या फॅमिलीत मोठी रक्कम घेऊन विकलं. डॉक्टरांनी आपल्याला आपला हिस्सा घेण्यासाठी संध्याकाळी सांगितलं आहे. त्या 2 नर्सचं बोलणं ऐकून तर माझे हातपाय थंड पडले होते. मी हा विचारच केला नव्हता की माझे आई वडील एवढ्या खालच्या तयाराला विचार करू शकतात. माझं रक्त उसळू लागलं. आजपर्यंत माझ्यासोबत जे झालं ते मी गुपचूप सहन करत आले, पण आता ही गोष्ट माझ्या मुलाच्या बाबतीत होती. तर माझ्या आत कुठून इतकी हिंमत आली होती माहीत नाही. मी लगेच तिथून निघाले आणि रिक्षा करून माझ्या बहिणीच्या घरी पोहोचले आणि तिला माझ्यासोबत घडलेलं ते सर्व सांगितलं. तशी ती मला मिठी मारून रडू लागली आणि माझ्यावर ओरडली की तू हे सगळं मला अगोदर का सांगितलं नाहीस? का इतकी वर्ष हे सगळं सहन करत आहेस? मी ताईला सांगितलं की आई वडिलांनी तर माझ्याशी नेहमी भेदभाव केला आणि मला तर विश्वासच बसत नाही की सख्खा भाऊ त्याच्या बहिणीसोबत असं घाणेरडं काम करू शकतो आणि भावाच्या या घाणेरड्या कामात आई वडील सुद्धा सामील होऊ शकतात. हे सगळं ऐकल्यानंतर माझी बहीण मला म्हणाली की आज तुला मी सांगते की त्यांनी तुझ्यासोबत असं का केलं. मग तिने जे सत्य मला सांगितलं ते ऐकून माझ्यावर वीजच कोसळली. आता मला सर्व काही समजलं होतं की ते लोक माझ्यासोबत इतकं वाईट का वागत होते आणि माझ्या भावाने माझ्यासोबत हे सगळं का केलं होतं. त्याचे हात का कापले नाहीत. ती मला सांगू लागली की जेव्हा 4 वर्षांची होते तेव्हाच आपले आईवडील या जगातून निघून गेले होते. आपली आजी खूपच म्हातारी झाली होती, म्हणून तिने आपलं पालनपोषण करण्यासाठी आपल्याला त्यांना दत्तक दिलं होतं, कारण त्यांना मूल होत नव्हतं. सुरुवातीला तर त्यांनी आपल्याला खूप चांगलं सांभाळलं, पण नंतर जेव्हा त्यांना मुलगा झाला, म्हणजेच आपला भाऊ, तेव्हा त्यांचं आपल्यावरचं सगळं प्रेम नष्ट झालं. त्यांना आपण एक ओझं वाटू लागलो. त्यावेळी तू खूप लहान होतीस, त्यामुळे तुला या सगळ्या गोष्टी आठवत नाहीत. मीही तुला याबाबतीत काही सांगितलं नाही, कारण खरं ऐकल्यानंतर तू खूप नाराज होशील. बहिणीचं ते सगळं बोलणं ऐकून मला सर्व काही समजलं होतं. माझी बहीण म्हणाली, पण आता त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा नक्कीच मिळेल, आणि ती मला पोलीस ठाण्यात घेऊन गेली. तिने तिथे सर्व पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी लगेच त्या हॉस्पिटलवर छापा मारला आणि त्या डॉक्टरला अरेस्ट केलं. मग त्या डॉक्टरने सांगितलं की माझ्या मुलाला कुठं विकलं आहे. पोलिसांनी आम्ही लगेच त्या पत्त्यावर पोहोचलो आणि पोलिसांनी त्या लोकांनाही अटक केली. मी माझ्या मुलाला मिठीत घेतल्यानंतर सर्व दुःख विसरून गेले होते. पोलिसांनी आई वडील आणि माझ्या भावालाही अटक केली होती. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली होती. मी माझ्या आयुष्यात इतकं काही सहन केलं होतं की मी आता आतून पूर्ण मजबूत झाले होते. मी माझ्या मुलाला परत मिळवून खूप खुश होते. माझ्यासोबत जे काही घडलं ते सर्व माझ्या मुलाचा हसरा चेहरा बघितला की मी विसरून जात होते.